तर थेट आपण मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर जाऊयात। 24 तासांपासून हा सगळा एक्सप्रेस वे हा जाम झालेला आहे। ये जो केमिकल है किसके लिए यूज होता था और अगर ब्लास्ट होता तो बहुत बड़ी दुर्घटना घटती। यस, ये बहुत ही एक्सप्लोजिव केमिकल है। कोची में भर दिया गया था और ये गुजरात की तरफ जा रहा था। और ये केमिकल मतलब इंडस्ट्रियल यूज के लिए इसका इस्तेमाल होता है और एक्सप्लोजिव होता है, इसलिए थोड़ा सा सेफ्टी मेजर्स रखते हुए ध्यान देते हुए ये अपने को ऑपरेशन करना पड़ा। अभी कितना टाइम लगेगा ट्रक तक? अभी इसमें तो कम से कम 4 घंटे तो लगेंगे। ट्रैफिक अभी जो पुराना NH-48 है उस पे से डाइवर्ट कर दिया है और डायवर्शन प्लान भी हमने ट्रॅफिक को दे दिया है। थँक्यू। किती कोंडे आहे अजून, म्हणजे किती वेळ लागू शकतो? अजून एक पुणे बाजूकडं म्हणजे मुंबईला जाणारी जी वाहनं आहेत त्या ठिकाणी जवळजवळ 8 ते 10 किलोमीटरची अजून कोंडी आहे आणि पुण्याकडे जाणारी जी वाहनं आहेत ती बऱ्यापैकी एक 3 ते 4 किलोमीटर पर्यंत ती वाहतूक कोंडी आलेली आहे। कारण काय केले आम्ही दोन्ही बाजूला म्हणजे पुणे बाजूला आणि नवी मुंबई किंवा पनवेल बाजूला आम्ही जड वाहनं आहेत ती थांबवण्यात आलेली आहेत, त्याच्यामुळे ही वाहतूक कोंडी लवकर सुटेल अशी अपेक्षा आहे। ठीक आहे, थँक्यू। तर वाहतूक सुरू होण्यासाठी 4 तासांचा वेळ लागेल असं पोलिसांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। जुन्या मुंबई पुणे मार्गावरून देखील काही वाहतूक वळवण्यात आलेली आहे।